सध्या गल्ली ते दिल्ली एकाच प्रश्नाची चर्चा आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार की नाही। आणि याच प्रश्नाचा उपप्रश्न म्हणजे शरद पवार एनडीएत सहभागी होणार की नाही। आणि या प्रश्नावर भाष्य करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केलाय। काय आहे तो दावा, त्यात किती तथ्य आहे आणि जर तथ्य असेल तर राज्यातलं नवीन समीकरण कसं असेल, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही, या प्रश्नावरनं एकीकडे खल आणि दुसरीकडे चलबिचल सुरू आहे। अशातच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला। तो म्हणजे 2022 सालीच राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना शरद पवारांनी एनडीएत एंट्री मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि नुसताच प्रयत्न नाही तर ही चर्चा खाते वाटपापर्यंत गेली होती, असंही संजय शिरसाट यांनी छाती ठोकपणे सांगितलंय। एनडीए मध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता। हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या। कोणती खाते घ्यायची, कोणती खाती नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या। हे त्या काळाचं असलेलं गणित होतं। परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी शिरसाटांचा हा दावा खोडून काढला। भाजपसोबत जायचं की नाही या बाबतीत मतभेद असल्यानंच पवार काका पुतण्यांनी वेगवेगळी चूल मांडली असा युक्तिवाद शिंदेंनी केलाय। संजय शिरसाट यांचा हा दावा म्हणजे शरद पवारांना बदनाम करण्यासाठी लिहिलेली स्क्रिप्ट आहे, असं शशिकांत शिंदेंना वाटतंय। एबीपी माझाला फोनवरनं प्रतिक्रिया देताना ते नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया। शिरसाटांना 2022ची आठवण 2026ला कशी आली मला कळत नाही। हे कसं आहे, यांचे हे सर्व ही स्क्रिप्ट ठरलेली आहे सगळ्यांची। एखाद्या पक्षाला आणि एकाला हे करायचं ही स्क्रिप्ट ठरलेली आहे। शिरसाटांना 2022ला कळलं, ते त्यावेळेला का नाही बोलले होते? आणि जर शरद पवारांना त्यावेळेला एनडीए मध्ये जायचं असतं तर राष्ट्रवादीचं विभाजनच झालं नसतं ना। एवढं साधं त्यांना कळत नाही का? ते यांना मंत्री कुठले करणार, काय कुठले करणार ह्या अगोदर यांना कळलं। हे सगळं बंपगिरी आहे, सगळं बोगसगिरी आहे आणि मुद्दाम त्या प्रकारचं एखाद्या नेतृत्वाला आणि एखाद्या नेतृत्वाबद्दल चर्चा, स्वतःची चर्चा राहिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते करतात। मला वाटतं की अशी कुठलीही चर्चा, असे कुठल्याही प्रकारचा निर्णय पवार साहेबांच्याकडून कुठलाही अशी चर्चा झालेली नाही। आम्ही बरोबर साहेबांच्या बरोबर असतो। आता सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की शरद पवार आणि एनडीए मधली एंट्री यावर संजय शिरसाट यांनी भाष्य का केलं असेल। तर मूळ मुद्दा हा शरद पवारांच्या एनडीएतल्या एंट्रीचा नाही तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा आहे। कारण महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये पार्टनर असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पातळीवर एनडीएचा घटक पक्ष आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्रात मविया तर राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे। त्यामुळे विलीनीकरणासाठी आग्रही असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएचा घटक पक्ष होण्यास तयार आहे का, असा प्रश्न अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीए मध्येच राहणार आहे, हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो। आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तरानुत्तरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलीनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील। आता थोडं इतिहासात डोकवूया। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला। भाजपनं जास्त जागा जिंकल्या पण एखादी बहुमत त्यांना मिळवता आलं नाही। पण युतीत लढून सुद्धा उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला। त्यावेळी शरद पवारांनी भाजपशी संपर्क साधल्याचा दावा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केलाय। 2019च्या निकालानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना सुद्धा
शरद पवारांचीच होती अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना अनेकदा दिली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला. मात्र अजितदादा आणि फडणवीसांचा तो प्रयत्न फसला आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रानं न भूतो न भविष्यती असे राजकीय भूकंप अनुभवले. त्यामुळे शरद पवारांना एनडीएचं वावडं होतं किंवा आहे यावर सध्या तरी छाती ठोकपणे कुणीही बोलू शकणार नाही. आता प्रश्न असा आहे की विलिनीकरणासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीनं एनडीए सोबत येण्याचा मुद्दा उपस्थित केलाय. हा मुद्दा शरद पवारांना आव्हान वाटतं की संधी, यावर बरंच काही अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.